preview. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, इतक्या आज माननीय उद्धवजींनी आपल्या शहरासाठी काय नाही केले, आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ भाषण न करता फक्त लक्षात ठेवा मित्रांनो, या लोकांचा कसा समाचार घ्यायचा. तो इम्तियाज जलील त्याने काय केलं असेल, त्यांनी ते एका बँकेचा, आदर्श बँकेचा घोटाळा काढला आणि मोठे मोठे आंदोलन केलं. ते कोणासाठी काढलं मामा? आपण सगळे कागद घेऊन त्या ठिकाणी विभागीय आयुक्ताला सीपीना दिले. त्याच्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे काही लोक आले. मुख्यमंत्र्यांनी आम्ही जे बोलू तेच ते बोलले. जे काही होते ते अमाऊंट जे होता तो अमाऊंट सुद्धा त्या ठिकाणी कोणी घ्यायलाच तयार नाही. तर काय करणार? पण या ठिकाणी तो येऊन करतो त्याचा इम्तियाज जलील तर झाली, जो भ्रष्टाचारी माणूस आहे, संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे गेला तर नाहीच. दारूचे धंदे, दारूवाल्याकडे पैसे, गुटखावाल्याकडे पैसे, हे सगळे प्रकार त्याचे. आणि म्हणून आता या बँकेवाल्यांना फसवायचं. अरे बँकेमध्ये सगळ्यात जास्त पैसा कोणाचा असेल तर इम्तियाज जलीलच्या माणसांचा आहे, ते त्याचे मित्र आहे. म्हणून चाललं मी हिंदूंना सांगतो, तुम्ही रडू नका, आम्ही तुमच्यासाठी आहोत. पण तुम्ही त्या ठिकाणी हे म्हणता की इम्तियाज जलील केलं, तुम्ही का नाही केलं? आम्ही जे केलं ते इम्तियाज जलील पण नाही केलं. आम्ही सगळी इन्क्वायरी काढली. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो, एक चौथा राज्यमंत्री फक्त घोषणा करतो, मी असं केलं, मी ते हे आणतो, ते कोणाला तरी पैसे मला सांगा, प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळाले कोणाला सांगा, हात वर करा. मग